नमस्कार प्रेक्षकांनो, आपलं मराठीच्या इन्स्टा लाईव्हवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचे आपले सेलिब्रिटी गेस्ट आहेत नाट्यसृष्टीतली. नाट्यसृष्टीतलं एक खूप चांगलं नाव आहे लीना भागवत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपल्या सहज अभिनयाने प्रत्येक आपल्या प्रेक्षकांना खूप आपलंसं करणाऱ्या अशा लीनाताईंशाच आपण गप्पा मारणार आहोत. तर मी आता लीनाताईंना कनेक्ट करतो. जस्ट वेट अ मिनिट. लीनाताईला कनेक्ट करतोय आता आपण. हॅलो नमस्कार. लीनाताई, कशी नमस्कार. आहेस? नमस्कार. एकदम मस्त. ओके, सो सेट करून घे, काही प्रॉब्लेम नाही नाही, इट्स ओके, झालं, डन. नाही. ओके फाईन. आवाज ओके आहे माझा? हो, एकदम परफेक्ट आहे, काहीच इश्यू बस. नाटकातला आवाज आहे त्यामुळे तो खणखणीतच असायला हवा. खरं आहे. लीनाताई, सगळ्यात पहिला प्रश्न माझा तुला की काय करतेस क्वारंटाईन? क्वारंटाईन? क्वारंटाईन मध्ये काय करतेस तू सध्या? ओके. क्वारंटाईन 2-3 टप्प्यांमध्ये अनुभवला मी आत्तापर्यंतचा. त्यातला अगदी सुरुवातीचा काळ होता तो आता जरा सुट्टी आणि जरा एन्जॉय करूया, कारण खूप रोटेड काम चाललं होतं, नाटकाचे प्रयोग होते आणि सिरियल पण करत होते. त्यामुळे थोडंसं आता जरा सुट्टी मिळेल ह्या ह्याच्यात होते. पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच कळलं की डोमेस्टिक हेल्प काही नाहीये, घरात कोणीही कामाला बाई येणार नाहीये. त्यामुळे सुट्टीचा माहोल माझा खूप लवकर संपला, कारण ऑफकोर्स घरातली कामं तर करावीच लागत होती. मी स्वतः ना 100% व्हेजिटेरियन आहे. मी व्हेज मुलगी आहे, त्यामुळे थोड्याशा रेसिपीज ट्राय केल्या मी, ऑफकोर्स, की चला आता आज हे करून बघूया, ते करून बघूया. पण नंतर हेही लक्षात आलं की जे आहे त्या अवेलेबल मटेरियल मध्येच आपल्याला सगळं सांभाळायचं आहे. जरी आपल्याला अशा सूचना होत्या की जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत, तरीही उठसूट दर 2 मिनिटांनी खाली जाणं हे गैर होतं, किंवा बाहेर काही वस्तू आणायला जाणं हे खूप गैर आहे. त्यामुळे मग त्या रेसिपीजवर पण थोडासा कंट्रोल करावा लागला मला, आणि नेहमीचं भात भाजी पोळी आमटी ह्याच्यात केलं. वाचन ना मी एरवी पण वेळ मिळेल तेव्हा करत असते, त्यामुळे आता चला क्वारंटाईनच्या दिवसात वेळ मिळालाय तर वाचूया वगैरे असं नाही झालं. पण मी तुला सांगू का, बातम्यांमुळे, टीव्हीवरच्या बातम्यांमुळे थोडस अंतर्मुख होऊन विचार करायला लागले होते मी, की इतक्या सूचना देऊन सुद्धा हे आजूबाजूला काय घडतंय. कारण खूप माणसं दिसायची, टोल नाक्यावरच्या रांगा, किंवा पोलिसांना शेवटी म्हणजे काठीचा वापर करावा लागत होता की तुम्ही घरी बसा हे सांगायला. आणि ती सगळी सुशिक्षित माणसं होती, ती सगळी हातात मोबाईल असणारी, नेट वापरणारी, त्यांना सतत बातम्या कळत होत्या अशी माणसं होती. त्यामुळे ना थोडंसं वाईट वाटत होतं की हे काय चाललंय. हा एक टप्पा होता. आणि अचानक एक आय एम इथं छानसं प्रोजेक्ट आलं, आणि सोनी मराठीवर एक सिरियल करायला लागले मी, 800 खिडक्या 900 दारं. सो अशी 2-3 टप्प्यांवर माझा क्वारंटाईन चालू आहे. पण या सगळ्या गोंधळात जे माझं स्वतःचं नेहमीचं म्हणणं होतं, किंवा क्वारंटाईन असो किंवा नसो, पण तरीही स्वतःसाठी एक 10 मिनिटं तुम्ही काढणं आवश्यक आहे. अशी मात्र मी ती 10 मिनिटं स्वतःसाठी नक्की काढते. आणि मग सगळ्या दिवसाचे विचारचक्र त्या 10 मिनिटात डोक्यात फिरत असतात. असा एक खूप वेगवेगळ्या टप्प्यांवर माझा क्वारंटाईनचे 2 महिने खूप वेगवेगळ्या टप्प्यांवर होते आहेत, म्हणजे चालू. राईट. जसं तू सांगितलं वेगवेगळ्या टप्प्यांवर होते. आता सगळ्यात शेवटचा टप्पा जो आता म्हणता येईल, त्याच्यात तू 800 खिडक्या 900 दारं असं काहीतरी प्रोजेक्ट करतेस. तर त्याच्या बाबतीत आम्हाला थोडंसं सांग. सोनी मराठीवरती सिरियल स्टार्ट झालेली आहे. तर त्याच्या बाबतीत सांग. ह्याच्यात आता तुम्ही स्वतः शूट करताय, इथं काही हो. कुठे टेक्निशियन्स नाहीये. तर काय चॅलेंजेस फेस करता तुम्ही स्वतःच शूट करायचं आणि स्वतःच ऍक्ट करायचं? खूप आहेत, खरं तर खूप आहेत. सुरुवातीला जेव्हा मी ऐकलं हे प्रोजेक्ट, तेव्हा ऑफकोर्स
वर्क फ्रॉम होम हे सगळीकडे चालू होतं, पण आपलं फील्ड असं आहे की आपण काय करायचं, वर्क फ्रॉम होम हे आपल्याला शक्य नाहीये. पण ह्या काळात आपण एक अशी चांगली सिरियल करू शकतो असं जेव्हा प्रोजेक्ट आलं तेव्हा डेफिनेटली खूप आनंद झाला. आणि अनेक वर्ष थिएटरमध्ये मी ज्यांच्याबरोबर म्हणजे रंगमंच त्यांच्याबरोबर शेअर केला किंवा अगदी जीवन ज्यांच्याबरोबर आयुष्य शेअर करते असा माणूस आता स्क्रीन पण माझ्याबरोबर शेअर करणार असं म्हटल्यावर मंगेश मी कधीच आतापर्यंत सिरियल वगैरे केल्या नाहीत. सो अचानक तेही माझ्याबरोबर काम करणार आहेत म्हटल्यावर खूप छान जुळून आलेला माहोल होता. आणि कसं असतं की दुरून डोंगर साजरे असतात बघ. खरंय खरं. की वा वा किती छान झाड आहेत, हा 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 कसे ढग उतरून आलेत, वा 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 किती सुंदर वारा वाहतोय, असं करून आपण त्या डोंगराजवळ जातो. पण तिथे गेल्यावर आपल्याला वरती बघितल्यावर कळतं अरे बापरे एवढा चढायचा आहे. असं त्या डोंगराजवळ गेल्यानंतर पण एरवी कसं आपल्या हाताशी स्पॉट दादा असतात, लाईटमन असतात, मेकअप मन असते, हेअर ड्रेसर असतो, पण इथे कुणीच नाहीये. जरा जरी साडी नेसताना थोडे तरी प्लेट्स इकडे तिकडे झाल्या तरी ड्रेसमन दादावर आम्ही ओरडायचो की अरे काय इस्त्री नाही केलीस का. हेअर ड्रेसरचा एक आकडा लागला की आम्ही आरडाओरड करायचो. आता हे सगळं आम्हालाच करावं लागतंय. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन एक कॅमेरा हँडल करणं. एरवी सेटवर आपण जातो, उभे राहतो, एक शॉट देतो आणि मोकळे होतो. पण त्या कॅमेराची पोझिशन, त्याचे लुक कसे करायचे, काय करायचं, घरातून घरातून शूटिंग करतोय म्हटल्यावर कुठेतरी एक लाईट लीक होत असतो, सूर्य येत असतो, एक पॅच दिसत असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी ना सांभाळताना खूप नाकीनऊ येतात. आता एक आम्हाला एपिसोड आम्ही केला, त्याच्यात भजी खातोय आम्ही. आता भजी खातोय म्हणजे ती प्लेटमध्ये अशीच येणार नाहीत ना, ती करावी लागली मला. एक एपिसोड मध्ये आम्ही आमरस पुरी जेवतोय असा एक सीन होता. मग ते पीठ भिजवून पटपट पुऱ्या करा, कारण ते फायनल प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं असतं. गरजेचं असतं. खरंय. हां, त्यामुळे हे सगळं करत असताना घरची माणसं खुश होतायत, की त्यांना भजी खायला मिळतायत, आमरसपुरी खायला मिळतीये, किंवा आता एक एपिसोडमध्ये मी खीर केली, सो खीर खायला मिळतीये. पण मला खूप नाकीनऊ येतायत, कारण मला हे सगळं सांभाळून प्लस शूटिंग करायचं असतं. पण ना हे सगळं जेव्हा मी बघते टीव्हीवर टेलिकास्ट होताना, तेव्हा असं वाटतं की माय गॉड प्रत्येक जण आपापल्या घरात बसून आम्ही एवढं केलं. म्हणजे आता सखी सुरत तिकडे लंडनमध्ये आहेत, आम्ही इथे मुंबईत आहोत. आमचा एडिटर केरळमध्ये आहे कुठेतरी अडकलेला, आमचा एपिसोड डिरेक्टर एक भलतीकडे कुठेतरी आहे. सो एवढं सगळं करत 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 आम्ही शूटिंग करतोय आणि असं वाटतं की माय गॉड आम्ही सगळ्यांनी मिळून एवढं केलं. सो फन आहे, मजा येते. म्हणजे जेव्हा आपण टेलिकास्ट बघतो ना तेव्हा हे सगळे कष्ट निघून जातात. निघून जातात. खरंय. म्हणजे एक फळ मिळाल्यासारखं असतं ते जेव्हा टेलिकास्ट होतं एपिसोड. लीना ताई, तू मंगेश दादाचा मंगेश सरांचा तू आता मेन्शन केलं होतंस. तुझे लाईफ पार्टनर आणि खूप एक नाट्य क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे मंगेश कदम. तर त्यांच्याबरोबर तू एवढी नाटकं केलेली आहेस. राईट फ्रॉम आधांतर पासून तुमचा जो प्रवास स्टार्ट झाला तो आतापर्यंत आहे. तर मला सांग की ह्या सगळ्या जर्नीमध्ये मंगेश सरांचं कसं म्हणजे काय काय अनुभव तू त्यांचे घेत गेली की मग एक माणूस म्हणून किंवा एक आर्टिस्ट म्हणून त्याच्या बाबतीत आम्हाला थोडंसं सांग. म्हणजे मंगेश कदम या व्यक्तीविषयी बोलायचं असेल तर पुन्हा एकदा 3 धागे पकडावे लागतील मला. एक ओके. दिग्दर्शक मंगेश कदम, एक अभिनेता मंगेश कदम आणि एक नवरा मंगेश कदम. आता बोलतानाही तू बघ, पहिल्या टप्प्यात दिग्दर्शक येतो आणि नवरा शेवटच्या टप्प्यात येतो. त्यामुळे ते तिथेच जवळ-जवळ सगळ्यांना कळेल. पण माझ्यासाठी दिग्दर्शक मंगेश कदम हे स्थान खूप उच्च आहे. कारण मी पहिल्यांदा त्यांना, खरं तर आम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटलो ते को ॲक्टर म्हणून. साधारण 94-95 मध्ये मी एक नाटक केलं होतं, हाच खेळ उद्या पुन्हा म्हणून. तर तेव्हा आम्ही दोघं काम करत होतो एकत्र त्या नाटकात. ते नाटक मंगेशनी डिरेक्ट केलं नव्हतं. पण ॲज अ डिरेक्टर आमचं पहिलं काम होतं 96 साली अधांतर, की ते डिरेक्टर आणि मी ॲक्ट्रेस. पण दिग्दर्शक म्हणून ते खूप जास्त ग्रेट आहेत आणि मोठे आहेत, किंवा त्यांच्याबरोबर
म्हणजे ते दिग्दर्शन करत असताना त्यांच्या हाताखाली काम करणं हा एका इन्स्टिट्यूटचा अनुभव असतो. म्हणजे मंगेश कदम, चेतन दातार आणि आता अगदी अलीकडच्या मुलांमध्ये जर तुम्हाला विचारशील तर अद्वैत दादरकर, या तिन्ही डिरेक्टरकडे काम करताना मला खूप मजा येते. मंगेशची ना दिग्दर्शनाची एक वेगळी पद्धत आहे. खूप छान पद्धतीने ते नाटक बसवतात. म्हणजे आता थोडे इतके दिवस एकत्र काम करून ना मी कधी कधी एखादा सीन वर्क करून जाते डोक्यात, की मंगेश हा सीन कसा करतील. पण तिथे गेल्यावर मंगेश इतक्या वेगळ्या पद्धतीने तो सीन करतात ना, की मला असं वाटतं की हा विचार का नाही जमला मला, किंवा हा विचार मी का नाही करू शकत आहे, मी अजूनही तिथे का नाही पोचू शकत आहे. पण दिग्दर्शक म्हणून खूप वेगळी व्हिजन आहेत त्यांच्याकडे, खूप वेगळी आहेत. आणि ती खूप छान आहेत, ती खूप भारावून टाकणारी असतात प्रत्येक वेळी. इच अँड एव्हरी गोष्टीचा, स्क्रिप्ट मधल्या प्रत्येक गोष्टीचा इतक्या बारीकतेने ते अभ्यास करत असतात की ते करताना मजा येते. थोडा शिस्तबद्ध कारभार आहे. म्हणजे कधी कधी असं वाटतं की बास ना वाचणं, आता उभं राहूया ना, स्टँडिंग करूया ना. पण त्याचं महत्व कळतं, किंवा तालीम ही त्यांच्यासाठी इतकी महत्वाची प्रोसेस आहे संपूर्ण नाटकात. आज 500 प्रयोग झाले, 1000 प्रयोग झाले, तरी एखाद्या प्रयोगाला ना ते पुन्हा एकदा सांगतात, एक चक्री करा बरं, हा सीन परत म्हणा बरं. म्हणजे आमचे गोष्टचे जवळजवळ 400-450 प्रयोग झाले, गोष्ट तशी गमतीचीच. पण तरीही अगदी शेवटच्या प्रयोगात सुद्धा ते मला आणि शशांकला बोलावून काहीतरी सांगायचे, की हे असं नको वळू, अद्वैतने काय सांगितलंय तुझ्या लक्षात आहे का, हे असं कर, हा सीन असा झाला पाहिजे. किंवा एखादा प्रयोग करत असताना मंगेश स्टेजवर असणं दिग्दर्शक म्हणून हे कधी कधी खूप गरजेचं होतं. कारण कसं होतं, मी फक्त आपण ऍक्टिंग मध्ये कॉन्सन्ट्रेट करतो, आणि कधी कधी असं होतं की हा प्रयोग मी नेहमी सारखा करते तरी वाजत का नाहीये, का लोक उसळून येत नाहीयेत, किंवा का नेहमीचे लाफ्टर थोडे कमी येत आहेत. तर अशा वेळी दिग्दर्शक म्हणून ते बाहेरूनही नाटक बघू शकतात, पण ऍक्टर म्हणून मी नाही बघू शकत. ते काम करत असताना ना दिग्दर्शक म्हणून बाहेरून बघतात, त्यांना कळतं. ते म्हणतात की थांब थांब थांब, मग ते ना कुठेतरी कधीतरी खुणवतात की लाईट वाढव, लाईट कमी झालाय आज, किंवा साऊंडचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, ह्याचे एक निरोप जातो साऊंडवाल्याला, आणि ते सगळं आलबेल झालं ना की आमचा प्रयोग बरोबर होतो. मग हे ना माझ्या लक्षात येत नाही ऍक्ट्रेस म्हणून, पण तेव्हा एक दिग्दर्शक स्टेजवर असणं फार काय म्हणतात ते सपोर्टिव्ह होऊन जातं. पण जेव्हा कधी कधी कॉन्ट्रॅक्टचा, हा नाही नाही नाही, दिग्दर्शक अजून बाकी खूप आहे आपल्याकडे, आपल्याला वेळ कमी पडेल. हे बघ, जेव्हा कॉन्ट्रॅक्टचा शो असतो, किंवा कधी कधी असं होतं की यार चल ना आता, ठीक आहे ना, घेऊ दे की एखादी ऍडिशन, खूप मस्त ऑडियन्स आहे, किंवा कधी कधी आपल्याला एक वन स्टेप आपण वरती चढतो, हा काहीतरी होतं, किंवा ऑडियन्स खूप मस्त रिॲक्ट होत असतं, तेव्हा थोडस एक एनर्जी थोडी जास्त लागते, तेव्हा तो दिग्दर्शक असे डोळे वटारतो, नाही, नो ऍडिशन्स, नो फालतूगिरी, नो एडिटिंग, काहीच नाही, सुविहित, हा सुविहित प्रयोग हा रोज झाला पाहिजे. आणि कधी कधी असं होतं ना की तो शेवटी प्रयोग आहे, तो कधीतरी हलतो, ते शूट केलेलं किंवा छापलेलं नाहीये. पण मंगेशचा नेहमी कटाक्ष असा असतो की नाही, पहिला असू दे, 50वा असू दे, 75वा असू दे, 500वा असू दे, 337वा असू दे, कुठलाही असू दे, प्रयोग हा सुविहितच झाला पाहिजे. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून हा त्यांच्याबरोबर काम करताना खूपच मजा येते. को ऍक्टर म्हणून पण ते खूप छान आहेत, पण ना कसं होतं की ना थोडी रिलेशन मध्ये येऊन एक्सपेक्टेशन्स वाढतात की नाही चुकायचं. आणि माझं असं म्हणणं असतं, माणूस आहे यार, मी चुकू शकते, पण ना अलाउड नसतं मला चुकायला अजिबात अलाउड नसतं. त्यामुळे ना को ऍक्टर म्हणून मी कधी कधी म्हणते की घ्या ना सांभाळून, राहिलं एक वाक्य विसरले किंवा जंप झाली माझी, तर त्यांना ते चालत नाही की नाही नाही नाही, तू मला व्यवस्थित वाक्य दिली पाहिजेस, व्यवस्थित प्रयोग केला पाहिजेस. त्यामुळे को ऍक्टर, पण मला विचारशील तर मी जेव्हा काम बघते त्यांचं, तेव्हा अभिनेता आणि डिरेक्टर याच्यामध्ये डेफिनेटली मला डिरेक्टर म्हणून ते जास्त आवडतात, अभिनेता म्हणून ते नक्कीच आवडतात, पण ते खूप अभ्यास करतात, खूप अभ्यास करतात. तर ना मला असं वाटतं की इतका अभ्यास भूमिकेचा तुम्हाला कधी कधी मोनोटोनस करतो का,
पण हा आमच्यातला एक वादाचा मुद्दा असतो, त्यामुळे तो काय आपण आता चर्चेला घेऊया नको. तो आम्ही दोघंही असू तेव्हा घेऊ आपण. पण मला असं खूप वाटतं की खूप अभ्यास कधी कधी मोनोटोनी आणू शकतो तुमच्या कॅरेक्टरमध्ये. आता नवरा दिग्दर्शक, दिग्दर्शक नाही, नवरा मंगेश कदम म्हणून ते कॉन्ट्रीब्युटच करत नाही. जे काय आहेत ते ते दिग्दर्शक आणि ऍक्टर म्हणूनच कॉन्ट्रीब्युट करतात. नवरा म्हणून तू काय असं करायचंय, असं करायचंय, नाही करायचंय, नाही करायचंय, स्वयंपाक करायचंय कर, नाही करायचंय नको करू, कंटाळा आलाय ओके. सो मला कधी कधी वाटतं की चला ना यार थोडं भांडूया ना. एवढं आपण घरात आहोत 24 तास आता. थोडा सो गुडी गुडी नको वाटत. नाही, गुडी गुडी नाही, एकतर्फी. तुला हो माय. हे बघ, भांडण म्हणजे दोन माणसांचं कॉन्ट्रीब्युशन लागतं ना त्याच्यात, पार्टिसिपेशन दोन माणसांचं लागतं. तूही पाहिजेस आणि मीही पाहिजे तर भांडण होतं ना. मी एकटी बोलते आणि बरं ओके असं असेल तर भांडण कसं होईल? मग आपण स्वतः काय रिॲक्ट करणार असं होत असेल. हा, त्यामुळे मग थोड्या वेळ मी बडबड बडबड करते, मग ते थांबून जातं. पण डेफिनेटली त्यांचा सपोर्ट खूप आहे. मजेचा भाग वेगळा, पण सेम फील्ड असल्यामुळे एक नवरा म्हणून ते मला जास्त चांगलं समजून घेऊ शकतात. म्हणजे त्यांना हे कळतं की रात्र दिवसभर शूटिंग करून, रात्र डोंबिवली प्रयोग करून जेव्हा घरी मी 1-1:30ला येते, तेव्हा त्यांची ही अपेक्षा नसते की आता तू स्वयंपाक कर आणि जेवायला वाढ. कारण त्यांना पूर्ण माहिती असतं की मी दिवसभर शूटिंग करतेय, मग मी प्रयोग केलाय. सो सेम फील्ड असल्यामुळे त्याची टेन्शन, प्रेशर्स, त्याच्या मेरिट्स, डिमेरिट्स सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे ते समजून खूप चांगलं घेऊ शकतात. आणि हा एक फायदा आहे आम्हाला सेम फील्ड असल्याचा. खरं नक्कीच. म्हणजे एक डिरेक्टर म्हणून तर जबाबदारी ते बजावतातच, पण एक नवरा म्हणून पण तेवढंच व्यवस्थितपणे ती जबाबदारी बजावतात. लीनाताई, गोष्ट तशी तशी गमतीची याचा उल्लेख केला असतो, तर मला सांग ना, गोष्ट तशी गमतीची आणि त्याच्यानंतर दिल अभी भराणी यांचं विक्रम सरांचं आणि रीमाताई त्यांनी आधी त्यांच्यात अभिनय केला होता त्या नाटकात आणि नंतर मग तुम्ही त्याच्यात केला. तर काय म्हणजे एक दडपण होतं का की त्यांनी एक एवढं मोठं काम करून ठेवलेलं आहे आणि मंगेश दादांनीच ते डिरेक्ट केलेलं होतं, तर काय तो अनुभव होता त्याच्या बाबतीत आम्हाला सांगा आणि कसं दडपण ते तू रिलीज केलंस? केदिल अभी भरा नाहीची एक थोडी वेगळी पार्श्वभूमी मला आधी सांगावी लागेल. आम्ही गोष्ट तशी गमतीचीचा प्रयोग करण्यासाठी पुण्याला गेलो होतो. पुण्याला आमचे 2 प्रयोग होते, त्यामुळे पुण्याच्या स्वरूप हॉटेलमध्ये मी आणि मंगेश राहत होतो. तर नाटकाचे लेखक शेखर डवळीकर हे तिकडे आले आणि ते मंगेशला म्हणाले की मला तुला एक नाटक वाचून दाखवायचंय. आम्ही म्हटलं वाचा, आणि त्यांनी केदिल अभी भरानेचं स्क्रिप्ट ऐकवलं. मला ते नाटक इतकं आवडलं, मी म्हटलं की हे खूप मस्त नाटक आहे. आणि मग नावं यायला लागली की कोण करेल, मग मोहन जोशी करतील, मग विक्रम गोखले करेल, मग दिलीप काका करतील, खूप खूप नावं आपण कास्टिंग करत राहतो. ते दोघं कास्टिंग करत होते. मग इकडे वंदना नगरकर साठी कास्टिंग होत होतं, मग कोण करेल काय करेल अशा खूप चर्चा झाल्या. आणि ठीक आहे आता बघू काहीतरी कोणीतरी फायनल करू, 4 जणांना फोन करू, असं अशा ह्याच्यावर नोटवर ते डिस्कशन संपलं आणि आम्ही प्रयोगाला निघालो. तर मंगेशनी सांगितलं शेखर चल ना, काय करतोय, प्रयोगाला चल, आता आमचा प्रयोग आहे. तर शेखर ढवळीकर म्हणाले की ठीक आहे चल प्रयोगाला जाऊया. म्हणून आम्ही गोष्ट तशी गमतीचीच्या प्रयोगाला गेलो. प्रयोग झाला, प्रयोग संपला. शेखरनी बाय केलं आम्हाला. आम्ही पुण्यातच थांबणार होतो कारण आमचा दुसऱ्या दिवशी पण प्रयोग होता. शेखर त्यांच्या पुण्याच्या घरी गेले आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी फोन केला आणि सांगितलं कास्टिंग झालं. तर मंगेश म्हणाले कोण, तर म्हणे की तू आणि लीना. तर आम्ही म्हटलं म्हणजे, तर म्हणाले काल मी गोष्ट तशी गमतीची बघितलं, तुमचं इतकं भन्नाट ट्युनिंग आहे आणि तुम्ही दोघं इतके छान ऍज अ पेअर इतके छान दिसता स्टेजवर, तर तुम्हीच करा हे नाटक. तर माझं असं झालं की नाही नाही, ही बाई वयाने खूप मोठी आहे, तिला एक नातू आहे, तिला एक सिनियर सिटीजनचं कार्ड मिळतं, म्हणजे जवळजवळ 60ची बाई आहे ती आणि मी आता हे कसं करू. तर मंगेश म्हणाले की नाही रे आम्ही कसं करणार. तर म्हणे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही हे नाटक करा असं मला वाटतं. सो मी खुश झाले की एवढं चांगलं स्क्रिप्ट, पण तरी ना मी थोडी द्विधा होते
की खरंच करायचं का, एवढ्या मोठ्या एजचा रोल करायचा का, कारण गोष्ट तशीचे प्रयोग चालू होते. वासंती दीक्षित हे कॅरेक्टर मी ऑलरेडी करत होते आणि आता मला असं वाटलं की बापरे, एवढ्या मोठ्या वयाचा रोल, पण स्क्रिप्ट तर चांगलं आहे. हे सगळं डोक्यात चालू होतं आणि थोडं थोडं त्या स्क्रिप्टवर विचार करायला लागलो होतो आम्ही. आणि विदिन अ वीक आम्हाला परत आमचा पुण्याला प्रयोग होता आणि आम्हाला विक्रम काका भेटले. तर विक्रम काका मंगेशला म्हणाले की आय एनव्ही यू. आणि आम्ही त्याच हॉटेलमध्ये परत राहत होतो, विक्रम काकाही तिथेच होते. तर मंगेश म्हणाले का काय झालं विक्रम भैया, तर म्हणे की किती सुंदर नाटक करतोयस तू. तर आम्ही म्हटलं की विक्रम काका तुम्ही बघितलं कुठे, आम्हाला वाटलं की ते गोष्ट तशी गमतीची विषयी बोलतायत. तर म्हटलं आम्ही की तुम्ही कुठे बघितलं, तर तुम्ही असं म्हणताय की तू किती छान करतोस. म्हणे नाही नाही नाही, गोष्ट नाही, ते तर तू करतच असशील, मी शेखर ढवळीकरच्या नाटकाविषयी बोलतोय. ते नाटक खूप छान आहे आणि शेखरने माझ्याकडे वाचलं आणि मला ते आवडलं, तर मला ते करायला आवडेल. असं म्हटल्यावर मंगेशना असं वाटलं की विक्रम गोखलेसारखा माणूस समोरून म्हणतोय की मला हे नाटक करायला आवडेल आणि त्यांच्याच एजचा तो रोल आहे आणि विक्रम भैयांना स्टेजवर बघणं ही पर्वणीच असते नेहमी प्रेक्षकांसाठी. सो मंगेशनी लगेच सांगितलं की विक्रम काका प्लीज तुम्ही करा मग हे नाटक, तुम्ही अगदीच नक्की करा हे नाटक. तर अद्वैत आहे का आपल्या बरोबर, मला असं हो, वाटतंय. आषाढी जवळ येते, हे केवळ मला कळू शकतं. अद्वैत, बरं मी तुझं नाव घेतलं आणि तू माझं एक खूप आवडतं डिरेक्टर आहेस, आता मी पुन्हा एकदा हे मेन्शन करतेय आणि आय मीन इट. हे आमचं खूप पर्सनल आहे. हा, आषाढी जवळ येते. एनिवे, तर इंटरप्ट करतो मी. आदवे, थँक्यू सो मच लाईव्ह वर आल्याबद्दल. हा, येस येस. सो मी काय म्हणत होते, हा, तर विक्रम काका म्हणाले की मला हे करायला आवडेल. मंगेश म्हणाले की प्लीज करा, तुम्ही हे नाटक केलं पाहिजे आणि हे खूप चांगलं नाटक आहे. तर ऑफकोर्स विक्रम काकांच्या अपोजिट तर मी नाही जाऊ शकत, त्यामुळे तेही कास्टिंग बदललं आणि तिथे रीमाताई आल्या. दोघांनी अप्रतिम प्रयोग केले, त्याचे 74 प्रयोग झाले, तुफान प्रयोग चालले होते, खूप छान रिस्पॉन्स होता. आणि अचानक विक्रम काकांना थोडासा घशाचा प्रॉब्लेम वाटायला लागला आणि विक्रम काका मी ते प्रयोग थांबवले. पण इतकं सुंदर नाटक थांबता कामा नये या विचारांनी विक्रम काका आणि रीमाताईंनी सांगितलं की तुम्ही सुरुवातीला करणार होतात, तर आता हे नाटक तुम्हीच करायचं. असं झाल्यानंतर 75व्या प्रयोगापासून आम्ही टेक ओव्हर केलं आणि त्याच्यानंतर पुढे त्याचे 76 नाही तर 1 पासून पुढे 250 प्रयोग केले, 250 ते 250. आणि त्याच्यानंतर एका प्रयोगाला विक्रम काका आणि रीमाताई दोघंही आले होते आणि त्यांनी एवढं कौतुक केलं की एकतर एवढी 2 मोठी माणसं आपल्या समोर बसली आहेत आणि ज्यांनी आधी परफॉर्म केलंय तेच आता नाटक आपलं बघतायत, ह्याचं डेफिनेटली दडपण होतं. पण कसं झालं की पुन्हा एकदा म्हणजे काय म्हणू की ते ना 360 डिग्रीज मध्ये वळवून मंगेशनी नाटक पूर्ण बसवलं. पूर्ण नाटक नव्याने बसवलं गेलं, पूर्ण नाटक पुन्हा आम्ही बसवलं. असं नाही की त्या मुवमेंट होत्या त्याच पुढे कॅरी फॉरवर्ड झाल्या आणि आम्ही ते नाटक केलं. पण त्या दोघांनीही, ते दोघेही आले, त्यांनी प्रयोग बघितला, दोघांनीही कौतुक केलं आणि ज्यांनी हे परफॉर्म केलेलं होतं त्यांनी जेव्हा पाठीवर थाप मारली कौतुकाची, तेव्हा ते म्हणजे अवर्णनीय होता तो क्षण आमच्यासाठी. खरंच अवश्य. आणि लीनाताई, तुझं आता लेटेस्ट मध्येच एक आमने सामने नावाचं नाटक आलेलं आहे. त्याच्या बाबतीत आम्हाला सांग. त्याच्या बाबतीत म्हणजे खूपच एक असा विषय आहे की लिव्ह इन रिलेशनशिप आणि आपलं जे पूर्ववत चालत आलेलं लग्न ही कन्सेप्ट, तर त्याला कुठेतरी या दोन्हींचं ते डिफाईन करते, तर त्याच्या बाबतीत थोडंसं सांग ना आम्हाला. आमने सामने हे नाटक, नाटकाच्या बाबतीत ना फक्त स्क्रिप्ट नाही तर फॉर्मच्या बाबतीतही मी बोलेन. तो फॉर्मही खूप वेगळा आहे. नीरजने खूप वेगळा फॉर्म त्याच्यासाठी वापरलाय आणि त्यामुळे ते करताना खरंच खूप मजा येते. एका पिढीवर बोलणं किंवा एका पिढीविषयी काहीतरी कमेंट करणं, हे आम्ही गोष्टमध्ये सुद्धा केलं होतं की 2 पिढ्यांमधलं अंतर काय असतं. इथेही आम्ही 2 पिढ्यांविषयीच बोलतो, पण तरीही फॉर्म वेगळा असल्यामुळे तो करताना, करत असताना मला खूप मजा आली, खूपच जास्त मजा आली. त्याच्यात सेटचा आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने विचार केलाय, कॉस्ट्युमचा खूप वेगळ्या पद्धतीने विचार केलाय. कसं झालं होतं की सुरुवातीच्या काही काळांमध्ये आधीची पिढी जे म्हणायची तेच प्रमाण वाक्य,
आम्ही कसे बरोबर आहोत आणि ही हल्ली येणारी पिढी कशी वागते, असं अशा आशयाचं म्हणणं असायचं. नंतर एक काळ असा आला की नाही नाही, हल्लीच्या पिढीचंही काहीतरी म्हणणं आहे आणि ते आपण बघ ऐकून तरी किमान समजून. घ्यायला हवं किंवा त्याच्यावर समजून घ्यायला हवं, अशी एक लाट आली. पण आमने सामने हे एक अशी दिशा देतं किंवा असा विचार पुढे आणतं की आता ह्या पिढीची भाषा आपण बोलणं गरजेचं आहे. आता खरंय. ह्या पिढीला नुसतं समजून नाही तर ह्या पिढीला फॉलो करणं गरजेचं आहे. कारण त्यांची टेन्शन, प्रेशर, त्यांचं जगणं हे खूप वेगळं आहे. त्यांच्या भोवतालची परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही जेव्हा करत होता तेव्हा, म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं, तेव्हा तर माहितही नव्हतं, पण तुला साधं उदाहरण द्यायचं तर आज जेव्हा आम्ही घरात आम्हाला डोमेस्टिक हेल्प नाहीये आणि आम्हाला काही कामं करावी लागतात, मलाच पोळ्या कराव्या लागतात, मलाच भांडी घासावी लागतात, तेव्हा माझी चिडचिड होते. पण माझ्या आजीची ही व्हायची का? पण माझ्या आजीला सकाळी विरार फास्ट दादर फास्ट किंवा चर्चगेट फास्ट पकडायची नव्हती, ती घरी असायची. खरंय. खरंय. पण आज बायकांना हे सगळं आवरून त्यांना त्यांची एक वेगळी स्वतःची ओळखही आहे, ती सुद्धा सांभाळायची आहे. काही पदं आहेत, तो पदभार स्वीकारायचा आहे. काही वेगळे निर्णय, त्यांना फक्त आज भाजी काय करू हा निर्णय नाही घ्यायचा आहे, त्यांना काही ऑफिसमधले निर्णय घ्यायचे, त्यांच्या व्यवसायाचे निर्णय घ्यायचे. त्यामुळे त्यांची ही भाषा बदलली आहे. त्यामुळे फक्त त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा ती भाषा समजून घेतली तर त्याचा जास्त उपयोग होईल, असं म्हणणं मांडणारं हे नाटक आहे. आणि त्यामुळे हे नाटक करायला मला खूप मजा आली. ओके. ओके. लीनाताई, नाटकांचं तर झालंच आपल्या. तू मालिकांमधनं पण काम करत आलेली आहेस. तर ऍज कम्पेअर टू नाटक, मालिकांमध्ये तू म्हणजे प्रेक्षकांना एवढी दिसली नाहीयेस किंवा म्हणजे आहे पण खूप तू सिलेक्टिव्ह अशी भूमिका करते. तर ते का? कारण की आजकाल सगळेच जे काम येईल ते घेत आहेत आणि करतायत, तर त्याच्यात तू कुठेतरी चूजी किंवा सिलेक्टिव्ह असते. तर का असं? मला ना खूप पूर्वी जयंत पवार, लेखक जयंत पवार, अधांतरचे लेखक किंवा पत्रकार जयंत पवार, त्यांनी मला सांगितलं होतं की खूप कुठल्या तरी एका कारणावरून डिप्रेस होते मी, खूप टेन्शन मध्ये होते. आणि तेव्हा त्यांनी मला एक खूप छान समजूत काढली होती आणि त्यांनी मला सांगितलं होतं की लीना, तुझ्याकडे एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे, तुला माहित नाहीये. तर मी म्हटलं कुठली? तर ते म्हणाले की नकाराधिकार, तू नाही म्हणू शकतेस. आणि हे वाक्य मला इतकं इथे बसलं की ना, नाही म्हणण्याने ना खूप प्रश्न मिटतात. अरे ते जर थांबलं किंवा बघूया, ठीक आहे, सांगते, असं झालं ना तर त्याचा प्रॉब्लेम होतो. पण आत्ता नाही जमणार, हे ना जास्त सोपं जातं. आणि मला असं वाटतं की म्हणून मी जिथे जिथे खूप चांगल्या पद्धतीने नाही असं म्हटलं ना की नाही, हे प्रोजेक्ट मला आता नाही करायचं, तेव्हा काही गोष्टी माझ्या डोक्यात क्लिअर होत्या. आणि हेच कारण आहे की मी सतत, आणि मी खरं सांगू का, तुमच्या कामाचा बायोडेटा किंवा तुम्ही जी कामं केली आहेत ती लांब किती आहे त्याच्यापेक्षा ती जड किती आहेत हे बघणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. सो मी 96 साली केलेलं नाटक लोकांना आठवतं की अजूनही? खरंय. अजूनही आठवतं. गोष्ट तशी गमतीची, हे 2014 मधलं नाटक आहे. 20 मध्ये सुद्धा मी त्याच्याविषयी बोलायला लागलं की लोक मला म्हणतात की अरे किती छान आहे. किंवा माझी अग्निहोत्र सारखी सिरियल, जी मला वाटतं 2008 वगैरे मधली सिरियल आहे, की लोक म्हणतात मला की ती सिरियल खूप छान होती, एका लग्नाची दुसरी गोष्ट सारखी सिरियल. म्हणजे खूप जुन्या कामांची जर लोक आता ही आठवण काढत असतील तर मला असं वाटतं त्याचं कारण ते जड आहे म्हणून, ते खूप लांब लचक आहे म्हणून नाही. त्यामुळे हो, मी थोडीशी चूजी आहे की मला हेच करायचंय, हे नाही करायचंय. दुसरं, माझा भोवताल, खूप पहिलं नाटक मी जे केलं आयुष्यात 94 साली, 94-95 साल, हा ते 91, ते त्याही आधी, ती रिप्लेसमेंट. माझं फ्रेश पहिलं नाटक जे मी केलं ते गोवा हिंदू असोसिएशनचं हाच खेळ उद्या पुन्हा. माझं भोवतालच इतका छान, श्रीरंग गोडबोल्यांचं, त्याचा भोवतालच इतका छान होता ना. सो मातीच्या गोळ्याला आकार इतका छान मिळाला, त्याचा घडा निर्माण करणारी माणसंच छान होती.
त्यामुळे मग मला मला पुढे फार जड नाही गेलं. त्या खूप मजा आली काम करताना. म्हणजे गोवा हिंदू असोसिएशन सारखी संस्था, सुयोग सारखी संस्था, आविष्कार मधून अनेक कामं केली. खरं. मग तिथे ना तुम्हाला एक, तुम्ही ज्या पायरीवर आधीच उडी मारली आहे ना, तिथून आता मग खाली तुम्ही उतरणं हा प्रेक्षकांचा भ्रमनिरास तुम्ही केल्यासारखं होतं. सो नकाराधिकार आहे माझ्याकडे, पण तो मी वापरते चांगल्या पद्धतीने, पण मी वापरते. लीनाताई, वेब सिरीज हा एक नवीन कन्सेप्ट आली OTT प्लॅटफॉर्मवर. तर त्याच्या बाबतीत तुझा काय कमेंट असेल, किंवा तुला एखादी अपॉर्च्युनिटी मिळाली तर तू ती करशील का वेब सिरीज? हो, नक्की करेन, का नाही करणार. मी आहे ना ह्या सगळ्या लॉकडाऊनच्या काळात खूप नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम आणि हे सगळं बघितलं. अगदी खरं सांगायचं तर प्रत्येक वेळी असं होईलच असं नाही, किंवा प्रत्येक सिरीज अशी असेलच असं नाही. माझ्या बघण्यात कदाचित ज्या आल्या आहेत ना, त्या थोड्या स्ट्रॉंग लँग्वेज आणि त्याची दृश्य थोडी खूप स्ट्रॉंग आणि भडक, मला थोडी भीती वाटते त्याची. पण जर खूप चांगला रोल असेल आणि खूप छान स्टोरी असेल तर डेफिनेटली मला काय माहितीये का, अभिनयाची आवड आहे. मग तुम्ही पथनाट्य करा, तुम्ही व्यावसायिक करा, तुम्ही समांतर करा, तुम्ही प्रायोगिक करा, तुम्ही चित्रपट करा, तुम्ही सिरियल करा, तुम्ही वेब सिरीज करा, तुम्ही काही करा. जर मनाला प्रसन्नता देणारी आणि मनाला पटणारी भूमिका आली तर माध्यम कुठलंही असू दे, मी ती नक्की करेन. म्हणजे आम्ही समजायचं की एखादी चांगली वेब सिरीज आली तर आम्हाला एक छान ग्लॅमरस अशी लीनाताई दिसणार आहे त्याच्यात. प्रयत्न करेन नक्की. लीनाताई, आता रिसेंटली श्रेयस तळपदेनी एक कन्सेप्ट आणलेली आहे की ऑनलाईन प्रयोग भरवायचे. तर त्याच्या बाबतीत तुझं काय टेक असेल त्याच्यात? ऑनलाईन पद्धतीने शोज करायचे नाटकांची. श्रेयसनी हे एक 4-5 दिवसा अगोदर त्यांनी ही कन्सेप्ट सगळ्यांसमोर शेअर केली. तर तुझं याच्याविषयी काय? मला फार काही माहिती नाही आहे ह्याविषयी, म्हणजे त्याच्या डोक्यात नक्की काय कल्पना आहे ते. पण आता मी हा हातात फोन धरलाय आणि मी तुझ्याशी बोलतेय, बरोबर? ह्या एका चौकोनात मी दिसतेय. मी सिनेमा या चौकोनात बघते, मी सिरियल या चौकोनात बघते. कारण सिनेमातला डिरेक्टर आणि एडिटर ठरवत असतो की आता हा क्लोज लागला पाहिजे, आता हा माणूस बोलतोय तर ह्याचा चेहरा दिसला पाहिजे, आणि त्याच्यानंतर तू मान हलवतोयस ती रिॲक्शन दिसली पाहिजे. नाटकात ही मुभा पूर्णपणे प्रेक्षकांना असते की मी कुठे बघायचंय. प्रेक्षक ठरवत असतो की हा एवढा मोठा रंगमंचावर ह्या पूर्ण हा जो गाभारा आहे रंगमंचाचा, त्यातला मी कुठे बघणार आहे हे प्रेक्षक ठरवत असतो. त्यातल्या त्यात मग हायलाइट करायचा सीन हे काम दिग्दर्शकाचं असतं की नाही, मला आता तुला हेच फोकस करून द्यायचंय. पण हे तू या चौकोनात कसं बसवणार? सगळ्यात इम्पॉर्टंट, मला नाटक आवडतं कारण मला तिथे दाद मिळते, मला तिथे टाळी वाजते. मी जर चुकले तर मला रिटेक नसतो. हे एक वेगळे पण आहे ना. मुळात त्या रंगमंचावर मी जेवढी आहे तेवढीच दिसत असते. या चौकोनात मी तुला अर्धी दिसतीये. तू नाटक कसं चौकोनात बसवणार? अर्थात त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळ्या गोष्टी असतीलही, पण नाटकाचं विश्व किंवा नाटकाचा जो आवाका असतो, ती जी तो 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 जो काय म्हणू, किंवा लाईव्ह ऑडियन्स, हा नाही, लाईव्ह ऑडियन्स पेक्षा ते जे विश्व उभं केलेलं असतं ना ते खूप मोठं असतं. फॉर एक्झाम्पल मी तुला सांगते, अधांतर मध्ये अशी काही वाक्य होती की गौरीशंकर चितरमल कडून आणले असतील पेढे. लोकांच्या डोळ्यासमोर गौरीशंकर चितरमल यायचं, लोक उभं करायचे. हा, किंवा गोष्ट तशी गमतीची मध्ये काही वाक्य अशी होती की तुम्ही कधीच तिला ग्रीन हाऊस, आपलं काही पार्ल्यातल्या हॉटेल्सची नावं होती की
की तुम्ही तिथे कधीच तिला घेऊन गेला नाहीत बाबा. मी मराठी, तुम्ही प्रत्येक वेळी हॉटेल केलं. तुम्ही रस्ता क्रॉस करून पलीकडे नाही तिला दुसऱ्या हॉटेलमध्ये घेऊन गेलात. तुम्ही बाबूचा वडापाव म्हणजे बाबूचा वडापावच घेतलात, पण तुम्ही जुहू सरकारच्या एका वडापाववर नाही काय माहितीये का, हे सगळं ना गल्ल्या लोकांना दिसायला लागतात. खरंय. कॅमेरा तिथे नेतो, पण Visualize होतं. नाटक हे तुम्हाला डोक्यात रंगवायचं असतं आणि प्रत्येक प्रेक्षक हे स्वतःच्या पद्धतीने रंगवतो. खरंय. पर्याय मधला बंडा हा तू तुझ्या पद्धतीने रंगवतोस, की कसा असेल हा बंडा जो बाहेर उभा असेल. हो, हे खरंय. माझ्या नजरेसमोरचा वेगळा असतो, तुझ्या नजरेस. नाटक हे रंगमंचावर एक चालू असतं आणि प्रेक्षकांच्या डोक्यात एक चालू असतं. हे चौकोनात कसं बसवायचं मला नाही कळलेलं, पण मे बी त्याने ज्या अर्थी तो म्हणतोय त्या अर्थी त्याच्या डोक्यात काही वेगळ्या कल्पना असतीलही. नक्कीच असतील. लीनाताई, म्हणजे तू आता जसं दिल अभी भराणे मध्ये एक 60व्या वर्षातल्या एका स्त्रीचं कॅरेक्टर प्ले केलं, तर ते काय चॅलेंजेस तुला फेस करायला लागलं? कारण की आय गेस तुझं वय खूपच त्या मनाने खूपच लहान आहे आणि एक वेगळंच एक सगळं म्हणजे बॉडी लँग्वेज म्हणा किंवा शब्द उच्चार किंवा हे सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तर ते चॅलेंजिंग किती होतं तुला? आणि रीमाताईंनी ते हे केलेलं साकारलेली भूमिका तुला ती वठवायची होती, तर ते किती अवघड होतं? मुळात 60 वर्षाची बाई म्हटल्यावर ती करेल, ती पांढरे केस करेल, असलं काही केलेलं नव्हतं मी अजिबातच. 60 वर्षाची बाई ही वरवर दिसण्यापेक्षा ती आतमध्ये काय आहे हे जास्त महत्वाचं आहे, आणि तेच त्या भूमिकेचं गमकही होतं. कारण तिने ना खूप आतमध्ये अनेक वर्ष काही गोष्टी दाबून ठेवल्या होत्या. ती बोलली नव्हती, आणि जेव्हा नवऱ्याचं रिटायरमेंट आलं तेव्हा तिने ठरवलं की आता सगळ्यांचं सगळं मी केलेलं आहे, आता इथून मी माझं लाईफ सुरू करणार आहे. त्यामुळे ती खोकतीये, ती हळूहळू चालतीये, ती लंगडत चालतीये, ती खांद्यावरून पदर घेतेय, अशी ती अजिबात नव्हती. ती आतून 60 वर्ष जी जगली होती ना ती होती. आणि ती लेखकाने मला लिहितानाच इतकी सुंदर दिली होती पुढे, की ती करताना मला फार त्रास नाही झाला. दुसरं म्हणजे मी रीमाताईंची वंदना नगरकर बघितली होती. सो अशी समोर बघितलेली वंदना नगरकर, अरे वा, अच्छा ही अशी आहे का वंदना नगरकर, आता ती पाठमोरी कशी दिसेल, एवढंच काम मी केलं. त्यामुळे मला नाही वाटत की मला ती फार जड गेली. उलट मला गंमत आली वासंती दीक्षित करत असताना गोष्ट मधली. कारण ती काय म्हणू, ती इतकी चंट होती आणि ती सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर सांभाळत होती, पण तरी तिला ना आतमध्ये वाटत एक होतं आणि ती दाखवत एक होती. अशी होती ती वासंती दीक्षित. आणि ते करत असताना मला जास्त मजा येत होती किंवा जास्त चॅलेंज. मला अगदीच आठवतंय की त्याच्यात ना मी खूप काम करायचे. मी सांगितलं होतं की मी खूप बिझनेस करू का, तर मग मला अद्वैतने सांगितलं होतं की हा कर. आणि इकडे ह्या नाटकात जेव्हा तिचं सगळं आयुष्य जगून झालंय केदिलमध्ये, तेव्हा मी ठरवून काहीही बिझनेस केला नाही. ती शांत बसून असते, कारण तिचं झालंय जे काय करायचंय ते करून. ती वाती वळत नाही, ती भाजी निवडत नाही, ती तांदूळ निवडत नाही, ती काही करत नाही. ती बसते शांत, ती रामनामाचा जप लिहिते. ह्यातून ना खूप कॅरेक्टर मिळतं असं मला वाटतं बिझनेस मधून तुमच्या. त्यामुळे ह्या गोष्टी मात्र मी दिग्दर्शकाशी आणि लेखकाशी बोलून नक्कीच केल्या होत्या. लीनाताई, आपल्याला एक प्रश्न आलाय. बंदिनी आणि भरत जाधव यांची आठवण सांगणं, म्हणजे तुझं पहिलं नाटक, त्याच्या बाबतीत त्यांना की संजय नार्वेकर, ज्योती सुभाष सारखे एक दिग्गज अभिनेत्री पुन्हा त्याच्याबद्दल, तर यांच्या सगळ्यांबरोबर काम करायचा अनुभव. पण बंदिनी आणि भरत जाधव म्हणजे, मी बंदिनी नावाची जी एक मालिका होती ज्याच्यात फक्त एपिसोडिक स्टोरीज असायच्या, 6 भागांची एक स्टोरी असायची. त्याच्यात अरुणा शानबाग वर एक स्टोरी केली होती आणि त्याच्यात अरुणा शानबागनी केली होती, आणि तो जो वॉर्ड बॉय होता त्याचा रोल भरतने केला होता.
खरं तर भरत हा कॉमेडी किंवा ऑल द बेस्ट आणि सही रे सही, तेव्हा सही रे सही मला वाटतं नव्हतं, पण ऑल द बेस्ट हे त्याचं खूप हिट झालेलं नाटक. आणि भरत जाधव आणि उत्तम विनोदी अभिनेता असं एक गणित असताना सुद्धा भरतने एक चाकोरीच्या बाहेर जाऊन वेगळा एक विलन केला होता आणि तो भरतने खूप सुंदर केला होता. हे मी नक्कीच सांगेन. आणि अधांतर मधली आठवण सांगायची तर खूप आहेत, खूप. कारण राजन भिसे, अनिल गवस, हो, त्याच्यानंतर ज्योतिताई, मी, संजय आणि आशिष पवार असं, आणि सविता मालपेकर असं एक कास्टिंग होतं आमचं. आणि खूप मजा करायचो आम्ही. आणि मला गिरण गावातली एक बाई उभी करताना, एक मुलगी उभी करताना, कारण माझं बॅकग्राऊंड, मला गिरण गावाशी तसा काही फार संबंध नाही, पण ती भूमिका उभी करताना सुद्धा मला या को ऍक्टर्सनी खूप मदत केली होती, खूपच जास्त. ओके. अजून एक आपण प्रश्न घेऊयात. होणारं सून मी ह्या घरची आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट ह्याच्यातला काही एक्सपिरियन्स शेअर करणं आपल्या प्रेक्षकांसाठी. होणार सून मध्ये तर खूपच मजा होती, कारण आम्ही 6 बायका होतो आणि आमची खूप छान गट्टी जमली होती. आणि अजूनही म्हणजे अगदी कालच आम्ही सगळ्या व्हिडिओ कॉलवर एकमेकींची बोललो, काय चाललंय, कसं चाललंय. आणि खूप खूप मजा. मुळात त्या 6 जणी एकत्र, 6 बायका एकत्र म्हटल्यावर आम्हाला तेव्हाच मंदार देवस्थळी मालिकेचा निर्माता दिग्दर्शक त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 6 जणी आहात, तर जरा तुम्ही मॅनेज करा, हे करा, ते करा. म्हटलं हे बघ मंदार, आमच्या सगळ्या 6 जणींचं पटलं तरी तुला त्रास आहे, नाही पटलं तरी तुलाच त्रास आहे. बायकांचं पटलं तरी त्रास, नाही पटलं तरी त्रास. त्यामुळे पण टचवूड आमचं पटलं आणि त्याला जो काही त्रास झाला तो झाला. कारण खूप गप्पा मारायचो, खूप हसायचो, खूप खिदळायचो, खूप मजा करायचो. अजूनही एकत्र भेटतो, कधीतरी जेवायला जातो आणि टाइमपास करत असतो आम्ही. एका लग्नाची दुसरी गोष्टचं म्हणशील तर खूप वेगळा जॉनर, वेगळ्या पद्धतीचं काम. मनस्विनीने खूप सुंदर संवाद लिहिले होते. मला वाटतं चिन्मय त्याचे स्क्रीन प्ले करत होता आणि खूप मजा आली होती, खूपच मजा आली होती. मुक्ताबरोबर काम करणं किंवा राया, माझ्या नवऱ्याचं ज्याने काम केलं होतं त्याच्याबरोबर काम करणं ही पर्वणीच असते म्हणजे माझ्यासाठी. मुक्ताबरोबर मी आधी अग्निहोत्रामध्ये करत होते आणि ती माझी खूप चांगली मैत्रीणही आहे, त्यामुळे इथेही आम्ही खूप मजा केली होती. तुझं आता म्हणजे जे यंगस्टर्स आहेत, जे चित्रपटसृष्टीत, नाट्यसृष्टीत येऊ इच्छितात, तर त्यांचं म्हणजे आपण एक साधारण पाहिलं तर त्यांचा जास्त कल सिरियल मिळवण्यात, सिरियलचे प्रोजेक्ट, डेली सोप किंवा चित्रपटांकडे असतो, तेवढा नाटकाकडे दिसत नाही. तर ह्याची कुठे तुला खंत वाटते का? खंत खंत नाही वाटत. कारण मी जसं तुला म्हटलं तसं की फक्त आरोप प्रत्यारोप करण्यात काही अर्थ नाहीये. त्यांचा भवताल वेगळा आहे, आर्थिक गणितं वेगळी आहेत जी नाटक कदाचित पुरवू शकत नाही. पण माझं म्हणणं असं आहे की फक्त आर्थिक गणितं बघण्याच्या पलीकडे ती जर पूर्तता तुमची जर होत असेल आर्थिक गणितांची, तर नंतर मात्र तुम्ही मानसिक समाधानासाठी रंगभूमीकडे वळलं पाहिजे. कारण रंगभूमी ही एक शिस्त आहे, त्यामुळे प्रत्येकाने त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. पण मी त्यांच्यावर आरोप नाही करणार, कारण ना ती खूप सजग आहेत रे. ती आहे ना स्वतःच्या काय म्हणू, स्वतःच्या दिसण्यावर, फिजिक्सवर इतका काय म्हणतात ते, इतके कष्ट घेतात ते. म्हणजे ना तू बघितलंस तर नाटकातली खूप आधीची पिढी थोडीशी व्यसनाधीन वगैरे दिसायची. आताची मुलं ना स्वतःला खूप सांभाळतात, ते स्वतःची फिगर सांभाळतात, ते त्यांचं दिसणं सांभाळतात, त्यांना ड्राईव्ह करायचं असतं म्हणून अनेक गोष्टींवर त्यांचा कंट्रोल असतो. आणि ते अगदी खूप स्तुत्य आहे की ते स्वतःची काळजी घेऊन हे सगळं करत असतात. आणि अर्थार्जनासाठी कुठून तरी, फक्त मुंबई नाही, मुंबईतून बाहेरून आलेली असतात. सो अर्थार्जनासाठी त्यांनी मालिका करणं, चित्रपट करणं हे काही गैर नाहीये. पण नाटकासाठी वेळ हा दिलाच पाहिजे. मुळात नाटक हे क्षेत्र असं आहे, रंगभूमी हे क्षेत्र असं आहे की जिथे ना तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो. तुम्ही वेळ देणं गरजेचं असतं. तुम्ही आलात, सीन केलात, तुम्ही निघून गेलात आणि पैसे मिळायला लागले, अशी ही गोष्ट नाहीये. त्याच्याकडे तुम्ही वेगळ्या भावनेने बघायची जर तुमची तयारी असेल तर तुम्ही नाटकाकडे नक्कीच वळलं पाहिजे.
लीनाताई, आता तुम्ही नाटकांचे प्रयोग घेऊन वेगवेगळ्या सिटीज मध्ये जाता. तिकड म्हणजे प्रत्येक प्रांताचा एक ऑडियन्स असतो. म्हणजे वेगळे पण असतो त्या ऑडियन्सचं. तर तू बाहेर म्हणजे आता विदर्भ मराठवाड्यात तुम्ही जेव्हा प्रयोग घेऊन जाता किंवा कोकणात आपलं खाली किंवा सांगली सातारा कोल्हापूर ह्या साईडला जाता, पुण्यात म्हणा, तर काय वेगळेपण तुम्हाला जाणवतं आणि प्रेक्षकांचे रिॲक्शन्स किंवा प्रेक्षकांची एक म्हणजे काय असतं वेगळेपण तुला काय जाणवतं त्यांच्या एक्सपिरियन्स कसा असतो? नाही, दौऱ्यात सुद्धा प्रेक्षक नाटक छान एन्जॉय करतात. सो मला असं काही वेगळेपण वगैरे नाही जाणवत. उलट त्यांची तक्रार असते की आमच्याकडे नाटक येत नाही आणि तुम्ही नाटक घेऊन आलात ते खूप छान वाटतंय. त्यामुळे प्रेक्षक असे काही वेगळे नसतात. हा, कधी कधी असं होतं की पुण्यात टाळी आली की बरं वाटतं, कारण तिथे जरा उशीर लागतो. पण पण एकदा ती टाळी पडली पुण्यात की मग तो कडकडाट थांबत नाही. मग ते वा. दादही तितकीच मनापासून देतात. पण प्रेक्षकांमध्ये असा काही बदल वाटत नाही. ते खूप छान पद्धतीने नाटक स्वीकारतात. नाट्यगृहांची अवस्था नक्कीच थोडीशी वाईट आहे. पण तो भाग वेगळा आहे. तो आत्ताचा मुद्दा नाही. प्रेक्षकांचं म्हणत असशील तर काही वेगळेपण नाही. खूप चांगल्या पद्धतीने रिसीव्ह करतात, खूप चांगल्या पद्धतीने ऐकतात. म्हणजे फक्त महाराष्ट्रात किंवा फक्त इथेच नाही, तर आम्ही गोष्ट तशी गमतीशीचे 8 का 9 परदेश दौरे केले. तर तिथेही लोकांनी त्याला तितकाच चांगला रिस्पॉन्स दिला आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने त्यांनी कौतुक केलं. लीनाताई, म्हणजे काही प्रेक्षक तुम्हाला बॅकस्टेजला येऊन भेटतात, त्यांची प्रतिक्रिया देतात. तर अशी एखादी प्रतिक्रिया की जी तुझ्यासाठी म्हणजे आठवलं की तुला अजून पण एक भावनिक होतीस तू, अशी कुठली प्रतिक्रिया आहे? अशा खूप प्रतिक्रिया आहेत, पण मी 2 गोष्टी आवर्जून सांगेन. अ, एक आहे ती प्रतिक्रिया मला, हो, ते मला येऊन डायरेक्ट भेटले होते आणि ते माझ्याशी बोलले होते. आणि एक, मी त्या व्यक्तीला भेटले नाही, पण ती प्रतिक्रिया आम्हाला तिघांनाही, म्हणजे मी, मंगेश आणि शशांक, आम्हाला तिघांनाही खूप भावुक करून गेली होती. त्यातली पहिली गोष्ट अशी झाली होती की आमचा पुण्याला बालगंधर्वला प्रयोग होता आणि नंतर तेव्हा आम्हाला असं कळलं की रोज एक माणूस बालगंधर्वच्या विंडोवर येऊन गोष्ट तशी गमतीशीचा प्रयोग कधी आहे हे विचारायचे. प्रयोग झाला की परत 1-2 दिवसांनी यायचे, आता पुढचा कधी आहे. तो प्रयोग झाला की परत यायचे, आता पुढचा कधी आहे. तर त्या बुकिंग काउंटरवाल्यांना कळलं ना की हे का असं येऊन विचारतात रोज. तर त्यांनी विचारलं की तुम्ही रोज का विचारता गोष्टचा प्रयोग कधी आहे. तर त्याने सांगितलं, नाही हो, मी इथे बाहेर उभं राहून गजरे विकतो आणि जेव्हा गोष्टचा प्रयोग असतो ना, गोष्ट तशी गमतीचीचा, तेव्हा मध्ये सगळे गजरे विकले जातात. सो आपल्यावर कुणाचा तरी आणखीन एक उदरनिर्वाह होतोय आपल्या नाटकावर, हे किती ग्रेट आहे. खरंच हा, खरंच. हे किती हृदय आहे. आणि मला असं वाटलं की माय गॉड, की आमचा प्रयोग हाऊसफुल जातो कारण ते ह्याला बरं वाटतं कारण ह्याचे सगळे गजरे विकले जातात. सो ही खरंच. प्रतिक्रिया, म्हणजे हे नाटकाची वाट बघणारा एक असा वेगळाच माणूस, हे खूप मला भावलं होतं. आणि आणखीन एक गंमत सांगायची झाली तर गोष्टचाच प्रयोग होता. रवींद्र नाट्य मंदिरला प्रयोग होता आणि एक अत्यंत हँडसम आजोबा मला प्रयोग संपल्यावर भेटायला आले. फ्लॅट टमी, टी शर्ट, अशी सुंदर दाढी आणि खूप मेंटेन आजोबा होते ते. आणि ते आले मला भेटायला आणि त्यांनी असं डोक्यावर हात ठेवला माझ्या आणि मला म्हणाले, गॉड ब्लेस यू बेटा, तू खूप छान काम केलंस. सो मी म्हटलं की थँक्यू आजोबा, मला मला छान वाटतंय तुमची प्रतिक्रिया ऐकून. ते 2 पावलं गेले, परत मागे आले, वळले आणि मला म्हणाले की मी माझ्या बायकोला खूप मिस करतोय. ती गेली त्याला वर्ष झालं. वर्षभरात मी तिला इतकं मिस नाही केलं, पण मी आज ना तुझं सतत काम बघत असताना तिला मिस करत होतो. आणि मला आज अचानक जाणवलं ती गेल्यानंतर 1 वर्षांनी की मी तिला खूप गृहीत धरत होतो. मी तिला इतकं गृहीत धरायला नको होतं. मी तिला थोडा तिचा स्पेस द्यायला हवी होती. जे मला आता हे नाटक बघून, तुझं शेवटचा पॅच जो मोनोलॉग बोललीस, तू जे सगळं भडाभडा बोलत होतीस, त्याच्यावरून मला असं जाणवत होतं की मी थोडीशी चूक केली का तिला समजून घेण्यात. आज ती नाहीये, पण बेटा सॉरी, हा, मी तुला सॉरी म्हणतो. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि अरे मला कळलं नाही मी कधी रडायला लागले. की माय गॉड, माझं काम बघत असताना कुणाला तरी वर्षभरापूर्वी जी आपली साथ सोडून गेली इतक्या वर्षानंतर तिची आठवण येणं, की किती पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लोक रिलेट करत असतात बघ. तुमची खरंय. भूमिका, तुमचं काम.
आणि ते ऐकून मला इतकं हेलावल्यासारखं झालं. एक दोन क्षण असे होते की त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं, माझ्याही डोळ्यात पाणी होतं. खरं तर प्रेक्षकगृह खदा हसत असतं ते नाटक बघत असताना, पण कुणीतरी एक एवढ्या वेगळ्या पद्धतीने ते नाटक रिलेट करतं, हे खरं ऐकून ना तुमची जबाबदारी ना कैक पटीने कैक टनानी वाढते खरं तो प्रयोग करत असतानाची. म्हणजे हा अनुभव तू सांगितलास तर मला पण 2 मिनिटं एकदम भावुक झालो मी पण. खरंच अशी सगळे आहेत, सगळी लोक आहेत म्हणून आज तुम्हाला एवढी कला सांगायला मिळतीये आणि तुम्ही एक्झॅक्टली. लोकांना दाखवू शकताय. एक्झॅक्टली. हॅपी नोट मला एक विनंती आहे. आम्हाला एक हा, छान गाणं म्हणून दाखव. गाणं का म्हणू मी? का गाण्याचा आणि माझा काय संबंध? एक गाण्याचा आणि माझा छोटस काही नाही. नाही, हे एक बघ, कडवं. माझ्याकडे अभिनय, हा, या व्यतिरिक्त कुठल्याही कलेचं जोपासन मी केलेलं नाही. मला दुसरं काहीही येत नाही. त्यामुळे जे येतंय ते 100% करायचा मी प्रयत्न करते. उलट माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळ्यांनी आता हा लॉकडाऊन संपल्यानंतर प्लीज नाटकाला या, कारण नाटक हे क्षेत्र सगळ्यात शेवटी सुरू होणार आहे. खरंय. गाण्याचा आणि माझा काहीच संबंध नाही. ऍब्सल्युटली शून्य संबंध आहे. पण हा, हे मात्र नक्की आहे की मला गाणी ऐकायला एखादी आवडतात. कविता एखादी माझी कविता म्हणून माझी माझी पाठ नाहीये कुठलीच कविता. मला कविता वाचायला आवडतात. प्रभा गणोरकरांच्या सगळ्या कविता संग्रह, व्यामोह काय, विवर्त काय, मी त्याची पारायणं केलेली आहेत. पण माझी अशी पाठ वगैरे नाहीये कविता. मग जाता जाता आम्हाला एक तुझ्या नाटकातला एखादा पॅच जो खूपच अ, लोकांना आवडतो तो मला आत्ता काही तसं पाठ नाहीये. पण ना आमने सामनेमध्ये एक खूप छान वाक्य आहे जे ती तिच्या नवऱ्याला म्हणते की आपण दोघं आयुष्यभर एकत्र आहोत म्हणून संसार नाही होत. खरोखर त्यातला किती काळ एकमेकांना समजून घेण्यासाठी घालवला यावर संसाराची वर्ष ठरायला हवीत. आणि that's हे really खरंच इतकं महत्वाचं आहे की केवळ खरं 50 वर्ष झाली लग्नाला, 55 वर्ष झाली लग्नाला, 60 वर्ष झाली लग्नाला, यापेक्षा सुद्धा खरोखर त्यातला किती काळ आपण एकमेकांना समजून घेतलं तेवढी वर्ष लग्नाला झाली असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. योग्य ठरेल. खरंच. लीनाताई, आज तू आलीस एवढी आमच्याशी एवढ्या मनमोकळेप्रमाणे गप्पा मारल्यास त्याच्याबद्दल खूप थँक्यू तुझं. आणि तुझ्या हा. येणाऱ्या प्रोजेक्टसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काही मेसेज देऊ इच्छितीस, काही insight? नाही, एकतर मी पण सगळ्यांना मनापासून सगळ्यांचे आभार, तुझे आभार, तुझ्या वाहिनीचे आभार, कारण क्वारंटाईन असल्यामुळे काही फार प्रेक्षकांना भेटता येत नाहीये, पण या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधता आला. दोन गोष्टींची रिक्वेस्ट, त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे घरात राहा, सुरक्षित राहा. प्लीज हे सगळे नियम पाळा. आपण जितकं जास्त पालन करू तितक्या लवकर आपण ह्या सगळ्यातून मोकळे होऊ, या नियमाचं पालन करून तितके. आणि दुसरी एक विनंती अशी की हे सगळं संपलं, जाणार आहे हे सावट, काही राहणाऱ्यातलं सावट नाहीये, पण हे सावट दूर झालं की प्लीज शक्य तितक्या जास्त संख्येने नाट्यगृहाकडे या. कारण तुम्ही जर नाट्यगृहाकडे आलात तर नाटकाची ह्या चौकोनातून सुटका होईल. प्लीज या नाटकाला ह्या चौकोनात अडकवू नका. त्याचं विश्व, त्याचं अवकाश खूप मोठा आहे. त्या मोठ्या अवकाशात येऊनच तुम्ही त्याचा काय म्हणू, त्याचा आस्वाद घ्या, त्याची मजा लुटा. सो प्लीज नाट्यगृहाकडे या आणि आम्ही सगळे नाट्यकर्मी तुमची अगदी आवर्जून वाट बघतोय. थँक्यू सो मच वन्स अगेन लीनाताई. आणि तू पण घरीच राहा. 800 खिडक्या 900 दारं म्हणणं तू प्रेक्षकांपर्यंत रोज येतीच आहेस संध्याकाळी 10 वाजता सोनी कलर्स मराठी सोनीवर. थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि तू थँक्यू. पण काळजी घे, घरी राहा. मंगेश दादाला थँक्यू. माझ्याकडनं हाय सांग. नक्की. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. या, बाय. What the fuck?